गणित दिलेलं बघा, 1/2 भागीला 3 3/5 खालीलपैकी योग्य पर्याय निवडा असं दिलेलं आहे. गणित सॉल्व करताना बघा, शॉर्ट ट्रिकने कसं करणार, ह्या दोघांचा गुणाकार करा, गुणाकार केला बे आणि ह्याच्यामध्ये 1 ॲड करा. किती झाले? बे आणि 1 ॲड म्हणजे 3 छेदामध्ये जो आहे तोच लिहिला. भागीला जे आहे ते भागीला सध्या इथे लिहून ठेवतो मी. 3×5 ह्या दोघांचा गुणाकार करा, या दोघांचा गुणाकार करा आणि ही संख्या त्यामध्ये ॲड करा. किती झाले? 3×5 प्लस 3 18 छेदामध्ये 5. मग हे भागाकार असेल तर आपण काय करतो? ट्रिक काय करतो? इथे गुणाकार करतो आणि संख्या उलट्या लिहितो, म्हणजे 5 वरती लिहितो, छेदामध्ये लिहिले 18. इथे यांचा भागाकार केला तर किती येणार आहे? 3 दोन्ही किती येईल बघा? 5×3 = 15, 18 दोन्ही 36. ऑप्शन क्रमांक 2. कधी कधी काय होतं बघा, एक्झाममध्ये घाई गडबडीत आपण काय करतो, ह्याने याला भाग देतो. 3×1 = 3, 3×6 = 18 आणि वरती किती आले? 5 छेदामध्ये 12 आणि काय म्हणतो की ऑप्शनमध्ये एकही उत्तर नाही आहे. तर अशा कंडिशनमध्ये काय करायचं आहे तुम्हाला? ऑप्शन, छेद आणि अंश यांचा कसा मॅच होईल ते बघायचं आहे. म्हणजे याच्यात जर समजा 36 येत आहे तर इथे 3ने गुणल्यानंतर 36 येतं, तर वरती पण 3ने गुणून बघा, वरती किती येईल? 15 येईल. अशाच प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीने पण याचं उत्तर सॉल्व्ह करू शकतो. म्हणजे 5 जर असलं असतं इथे तर 5×5 = 25, छेदामध्ये किती आलं असतं? याला पण 5ने गुणलं असतं, छेदामध्ये असलं असतं 60. ठीक आहे, हेही ऑप्शनमध्ये असलं असतं तर हेही उत्तर योग्य होतं. पण याच्यामध्ये बेस्ट उत्तर काय पाहिजे होते? तर 5/12 हे उत्तर पाहिजे होते. पण त्याला अजून सिम्प्लिफाय न करता त्यांनी जसं आहे 15/36 तसंच दिलेलं आहे. आता बघा याला कसं सॉल्व करायचं. पहिले तर भरपूर विद्यार्थी कन्फ्यूज होतात. ज्यांना बेसिक माहिती नाही आहे त्यांच्यासाठी आहे. ज्यांना माहिती आहे त्यांनी आता कटले वटले फुटले असं केलं तरी चालेल. पण लाईक, हाईप, सबस्क्राईब या सगळ्या गोष्टी करून जावा. ठीक आहे. मग आता बघा 1/2 ह्याला पहिले तर समजून घ्या ह्याच्या मागचा कन्सेप्ट काय. हे म्हणजे काय, ह्याला कसं लिहितात तर ह्याला आपण असं पण लिहू शकतो. 1/2 म्हणजेच काय? हा आहे टोटल 1.5. 1/2 म्हणजे काय? 1 + अर्धा म्हणजेच किती? 1.5. मग ह्या कंडिशनमध्ये आपण काय करतो? याचा छेद समान करतो. याचा छेद किती आहे? जिसका कोई नहीं उसका 1 होता है. ठीक है, तो मग उसका 1 दे दिया, इसको छेद करना पडेगा 2. 2 2. ठीक आहे, मग खाली गुणलं 2ने तर वरती पण गुणलं 2ने. मग काय होईल? 2 + 1 छेदामध्ये 2 किती येईल? 3/2. ठीक आहे, याला डायरेक्ट असं लिहिण्यासाठी आपण काय करतो? ह्या दोघांचा गुणाकार करतो. बे अधिक हा काय आहे? बे अधिक 1 किती झालं? 3/2. वरती किती येणार आहे? ह्या दोघांचा गुणाकार अधिक हे 3 आला, छेदामध्ये जी संख्या आहे ती जशाल तशी लिहून घेतली. ठीक आहे, जर ह्याच्याऐवजी असं असलं असतं समजा 3/2/5 असं काहीतरी आहे समजा, तर आपण काय केलं असतं? या दोघांचा गुणाकार केला असता. किती आलं असतं? 3×5 = 15 प्लस 2 किती आलं असतं? 3×5 + 2 = 17 छेदामध्ये किती? तर छेदामध्ये 5 म्हणजे 17/5 हे असलं असतं. कारण काय? यांचा गुणाकार आणि बेरीज करून 17 आलं, जे वरती लिहिलं, आणि छेदातले जे 5 आहे ते आपण छेदामध्ये लिहिलेलं आहे 5. ठीक, आता कळालं? ह्याचं झालं सिम्प्लिफिकेशन. दुसऱ्याचं सिम्प्लिफिकेशन कसं करायचं? 3 + 3/5 किंवा डायरेक्टच आपण काय म्हणू शकतो? 3 3/5. मग ह्या दोघांचा गुणाकार करा, 5×3 = 15 प्लस हे 3 ॲड करा त्याच्यामध्ये, किती आले? 18 छेदामध्ये 5. मग आता जे गणित आहे त्याला 2 फॉर्म तुम्हाला भेटलेत. कोणता? हा एक भेटला 3/2 आणि पुढे भेटलं भागीला 18/5. 18/5. मग आता नेहमी लक्षात ठेवा, A/B असेल आणि भागीला C/D असेल, भागीला C/D असेल तर आपण काय करतो? A/B जशाला तसा लिहितो. हा जो भागीलाचं चिन्ह याला गुणीला करतो आणि हे वर खाली करतात, म्हणजे D वरती जातो आणि C खाली येतो. ठीक आहे, हा नियम आहे, हा बेसिक नियम आहे गुणाकार भागाकाराचा. मग ह्या कंडिशनमध्ये काय होईल? 3/2 गुणीला हा वरची संख्या खाली, खालची संख्या वरी, वरती जातील 5 छेदामध्ये येतील 18. या दोघांचा गुणाकार केला तरी चालेल. किती आहे बघा? 6 आणि इथे आले 5/12. मग काय होतं? माणूस ऑप्शनमध्ये नाही बघत, सोडून देतं आणि काय विचार करतं की प्रश्न रद्द व्हायला पाहिजे. पण रद्द होण्यासारखं आहे का? तर मुळीच नाही. तुम्ही डायरेक्ट जरी गुणाकार केला असतं तर यांचा 5×3 = 15 आणि 18 दोन्ही 36 हे ऑप्शन असले असते. हा गणित तुम्हाला थोडंसं टाईमपास करण्यासाठीच दिलं होतं, कारण की ज्याचं बेसिक चांगलं आहे ना ते काय करतं? डायरेक्ट 5/12 लिहितं
आणि ऑप्शनमध्ये नाही म्हणून सोडून देतं. पण तसं करायचं नाही, नेहमी ऑप्शन नीट बघायचे. जर तुमचे कोणतेही गणिताचे प्रश्न असतील, मला पाठवायचे असतील, तर आपला हा टेलिग्राम ग्रुपचा QR कोड आहे, यावरती तुम्ही तुमचे प्रश्न मला बिंदास पाठवू शकता. आपण नाममात्र फीस 59 रुपयामध्ये इथे मंथली मेंबरशिप चालू केलेली आहे. या मंथली मेंबरशिपमध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा QR कोड स्कॅन करू शकता. तुम्ही अनलिमिटेड टाईम कोणताही व्हिडिओ किती वेळेसही बघू शकता आणि विशेष म्हणजे 59 रुपयामध्ये म्हणजे एकाच महिन्यात तुम्ही हा कोर्स संपवू शकता. आपलं एक WhatsApp चॅनलसुद्धा आहे, त्याला कनेक्ट होण्यासाठी तुम्ही राईट साईडचा QR कोड स्कॅन करू शकता.